हो तर आज आहे अनंत चतुर्थी आणि त्यासाठीच आम्ही आमच्या लाडक्या बाप्पांसाठी मोदक बनवत होतो। मोदकच्या वरचं जे कव्हर असतं ना ते आई मला लाटून देत होत्या आणि मी मोदकला मस्त शेप देत होते। फायनली सर्व मोदक तयार होते, आता यांना तळायचं होतं। फटाफट गरमागरम तेलामध्ये सर्व मोदक तळून घेतले आणि त्यानंतर लागले स्वतःच्या तयारीला। आणि आज मी वेअर करणार होती ऑफकोर्स साडी। मला साडी नेसायला, ज्वेलरी घालायला, मेकअप करायला खूप जास्त आवडतं। कोणताही सण असला ना मी एकदम प्रॉपर ट्रेडिशनल तयार होते। फायनली पूर्ण तयार झाले। कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मी कशी दिसते। आपली सह्याद्री फॅमिली गोळा झाली, आम्ही बाप्पांची पूजा केली आणि आता आम्ही ना बाप्पांची शेवटची आरती करत होतो। सिरियसली आरती करताना सर्वांच्या डोळ्यात पाणी होतं। हे 10 दिवस बाप्पांसोबत कसे गेले ना हे कळलंच नाही। बाप्पा आले की एकदम प्रसन्न वाटतं आणि बाप्पा जेव्हा जातात ना तेव्हा सर्व एकदम शांत होऊन जातं। मग आम्ही घरच्या बाप्पांना, दुकानावरच्या बाप्पांना, सर्वांना मंडळातल्या बाप्पांजवळ घेऊन गेलो, कारण मंडळातून आहे ना मोठी मिरवणूक निघणार होती आणि ते ढोल ताशावाले सर्व आलेले होते आणि एकदम जोरदार तयारी चालू होती। मग आम्ही पण मस्त फेटा वगैरे बांधला आणि तयार झालो। बाप्पांचा निरोप घ्यायला पावसाने सुद्धा हजेरी लावली होती, पण तरी पण आम्ही थांबणार नव्हतो, कारण की आम्हाला बाप्पांना एकदम गाजावाजात बाय करायचं होतं। आम्ही मिरवणुकीमध्ये खूप मज्जा केली आणि त्यानंतर आमच्या मंडळाचं इथे स्वागत सुद्धा झालं होतं। आता वेळ होती या 10 दिवसांमध्ये आपल्याकडून जी काही चुकी झालेली असेल त्यासाठी बाप्पांकडे माफी मागायची। आमच्याकडून ज्या काही चुका झालेल्या होत्या त्यासाठी आम्ही बाप्पांची माफी मागितली आणि आता वेळ होती बाप्पांचा निरोप घ्यायची। बाप्पांच्या विसर्जनाच्या वेळेस सर्वांचेच डोळे भरून आलेले होते, कारण की हे 10 दिवस बाप्पा आपल्या सोबत राहतात तर आपल्याला कसलीच भीती वाटत नाही। बाप्पांचं विसर्जन झालं, आम्ही बाप्पांकडे फक्त एवढंच मागितलं की पुढच्या वर्षी लवकर या आणि बाय बाय केलं।